नमस्कार, मी रमेश पंडित. महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया शैक्षणिक क्षेत्रातील विशेष आढावा. सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूल खडकी फाटा येथे आनंदनगरी उत्साहात संपन्न. हिमायतनगर तालुक्यातील खडकी फाटा येथे असलेल्या सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी ही संस्था नामांकित आहे. या शाळेमध्ये दिनांक 15 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आनंददायी बाजार हट्ट असे नाव देण्यात आले होते. या निमित्त 70 विद्यार्थी विविध प्रकारच्या पदार्थाचे स्टॉल लावून त्यांनी विक्री करून व्यावहारिक ज्ञान घेत नफा तोटा शिकला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पांडुरंग गायकवाड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुण पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी कवडे, सहाय्यक वरिष्ठ लेखा केंद्र प्रमुख अशोक कपाळे, पंचायत समिती हिमायतनगरच्या माजी सभापती मायाताई राठोड, पत्रकार गोविंद गोडसेलवार, विजय वाठोरे, सरसमकर, दाऊ गाडगेवाड, सुनील जोशी, गजानन पांचाळ, प्रकाश मोरे, शिवा वानखेडे हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पांडुरंग गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच पंचायत समितीचे सहाय्यक वरिष्ठ लेखा कवडे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे आहे, त्यामुळे व्यवहारात होणारा नफा तोटा खरेदी विक्रीतून कळतो, यासाठी बाजार हाट महत्त्वाचे आहे असे विद्यार्थ्यांना पटवून दिले. या कार्यक्रमात तब्बल 70 विद्यार्थ्यांनी स्टॉल लावत रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थ बनवून आणले होते. बाकी सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी, आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सर्वांनी त्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे लावलेल्या स्टॉलवरील पदार्थ खरेदी केले. या कार्यक्रमासाठी सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक दिलीप राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक दिनेश राठोड, रेखा राठोड मॅडम, विनोद राठोड, मोरे मॅडम, जोशी मॅडम, शहनाज मॅडम, डवरे मॅडम, दुर्गा मॅडम, सपना मॅडम, दमकोडवार मॅडम, चित्रा मॅडम यांनी परिश्रम घेतले. आजच्या उत्साहाच्या वातावरणात सदरील आनंदनगरी संपन्न झाली. पोहोचतोय. ग्रामीण भागातला विद्यार्थीच मुळात कणखर असतो. दगडगोट्यावर आपटून मोठा झालेला असतो तो. शहरी भागातल्या इंग्लिश स्कूलचा मध्ये पाहिलात लाखो विद्यार्थी फीस भरून विद्यार्थी जे पुढे शाळेमध्ये गेलेले आहेत, तेवढे शिक्षणामध्ये हुशार असतीलही, बौद्धिक क्षमता जरी असेल तर मनानं किंवा मानसिकरित्या ते कणखर किंवा मजबूत असत नाही, जे की ग्रामीण भागातला आपला विद्यार्थी आहे हा. कारण आपल्याला माहित आहे, आपण सर्व इंग्लिश मीडियम स्कूल डेव्हलप करण्यासाठी परिश्रम घेतो. सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूल जी आहे ही ग्रामीण भागामध्ये आहे आणि सिप्रा संस्था संचलित आहे. सिप्रा ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था, त्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था. आम्ही ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक विषयावरती काम करतो त्यावेळेस आम्हाला असं निदर्शनास आलं की ग्रामीण भागामध्ये दर्जात्मक शिक्षण, गुणात्मक शिक्षण मिळणं ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी ही शाळा सुरू केली आणि नाममात्र फीवर आहे. जसं जर आपण समजा शहरी शाळेच्या बाबतीमध्ये विचार केला तर भरमसाठ फी घेतली जाते, परंतु या ठिकाणी फक्त या ठिकाणचं नियोजन, मॅनेजमेंट जे आहे ते मॅनेजमेंटला जे लागणारे जे काही खर्च आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांची हे करून या ठिकाणी शाळा केलेली आहे. या ठिकाणी ही शाळा डेव्हलपमेंट करण्यासाठी परिश्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात आलेले आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्व ग्रामीण भागाची मुलं आहेत. त्याच्यामध्ये मजुरी करणारी सालगड्यापासून तर शेतीमध्ये दररोज मजुरी करणाऱ्यांची ही मुलं आहेत. आणि विशेष करून या ठिकाणी आम्ही जे काही घेतो ते मराठी पण घेतो, इंग्लिश पण घेतो आणि ते बेस आहे ते आम्ही तयार करतो. आणि विशेष करून या ग्रामीण भागामध्ये जे काही पालक आहेत त्यांना अवेअर करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत करावी लागते आणि मेहनतीचं जे फळ आहे, मेहनत केल्यामुळं आज या ठिकाणी तुम्हाला जवळपास 300-350 मुलं आहेत ते तुम्हाला दिसतात. यापुढे आपल्या शाळेचं ध्येय काय असेल? यापुढे आम्हाला या ठिकाणी वर्ग वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि विशेष करून वर्ग वाढल्यामुळं या ठिकाणी कमी खर्चामध्ये
काही मुलं आहेत, प्रत्येक पालकांची आता अपेक्षा झालेली आहे की आमची मुलं ही इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकायला पाहिजे आणि त्यांना दर्जेदार शिक्षण कमी खर्चामध्ये मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा ग्रामीण भागातल्या पालकांची आहे. त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये करणार आहोत. सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक राकेश सरांनी आताच आपण चर्चा केलेली आहे की त्यांना या शाळेचं ध्येय आणि उद्दिष्ट या संदर्भामध्ये आपण चर्चा केली असते. त्यांनी सांगितलं की हे जे आनंद मेळावा जो आपण घेतो, दरवर्षी घेतो, त्याच्यामध्ये विद्यार्थी केवळ शैक्षणिक दृष्टिकोन आणि नोकरी न करता त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून शिक्षण घ्यावे आणि व्यवसायामध्ये वळावं, या हे उद्दिष्ट ठेवून हे आनंद मेळाव्याचं आयोजन दरवर्षी करण्यात येते. त्याचबरोबर या शाळेतून आमच्या निघणारे विद्यार्थी हे चांगल्या गुणांनी आणि चांगल्या ध्येय घेऊन बाहेर पडावे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्र पर्व न्यूज साठी गावगडीवर सोबत कॅमेरामॅन विजय वाटोरे, हिमायतमध्ये.